सोलापूर महानगरपालिकेचा जो प्रशासनाकडून सादर होणारा जो अंदाजपत्रक असतो दरवर्षी, त्यावर्षी आम्ही माननीय सभापती स्थायी समिती यांना आज सादर केलं. याच्यामध्ये शॉर्टमध्ये आम्ही जो गोषवार आहे तो थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये महापालिकेचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं जीएसटीचं अनुदान असेल आणि स्वउत्पन्न असेल, साधारणतः 924 कोटीचं आम्ही गृहीत धरलेलं आहे. शासनाकडून येणारं अनुदान साधारणतः 347 कोटी आणि कर्ज व म्युनिसिपल बॉन्ड याच्यासाठी 111 कोटीचं उत्पन्न आम्ही गृहीत धरलं आहे. असं एकूण 1383 कोटीचं जे आमचा अंदाजपत्रक आहे आम्ही हे तयार केलेलं आहे. याच्यात प्रामुख्याने शासनाच्या विचाराधीन आणि मंजुरीच्या अधीन असलेलं पाणी पुरवठा योजना जी आहे साधारणतः आता सुरुवातीला 892 कोटीची होती आणि शासनाच्या सूचनेनुसार आम्ही ते रिवाईज करून आता 1300 कोटीची आम्ही योजना बनवली आहे. त्याच्यासाठी आवश्यक असणारे म्युनिसिपल बॉन्डचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा आम्ही ह्या योजनेमध्ये प्रस्तावित केलेलं आहे. त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचं जे दायित्व होतं जवळजवळ 8 कोटीचं गेल्या 1-2 वर्षापूर्वीचं शिल्लक राहिलेलं दायित्व आणि सध्या चालू असलेलं असे एकूण 8 कोटीचा आम्ही खर्च जो आहे तो प्रस्तावित केलेला आहे. त्याचबरोबर CSR उपक्रमामधून वेगवेगळे जे काम आहेत ते आम्ही प्रस्तावित केलेले आहेत. सामाजिक तलाव आणि सिद्धेश्वर तलाव याच्या प्रदूषण कंट्रोल करण्यातल्या जलचरांचं जीवन सुकर करणे यासाठी सुद्धा आम्ही प्रशासनामार्फत निधी द्यायसाठी प्रस्तावित केलेला आहे. त्याचबरोबर जे डिजिटल आणि ऑनलाईन जे आपल्या जे सेवा आहेत त्याला ज्या संपूर्ण सेवा ज्या काही थोड्याफार राहिलेल्या आहेत त्या सुद्धा 100% ऑनलाईन करण्यासाठी आवश्यक असणारा खर्च सुद्धा आम्ही याच्यामध्ये नमूद केलेला आहे. आणि याच्यामध्ये आम्ही कुठलीही करवाढ सध्या प्रस्तावित केलेली नाहीये आणि जे काही आमचं उत्पन्न आहे ते फक्त राहिलेली थकबाकी जास्तीत जास्त कशी वसूल करता येईल याच्यावर आमचा भर राहील. आणि आमचे ज्या महापालिकेच्या वेगवेगळ्या आपल्या ज्या खर्च आहेत त्याच्यामध्ये विशेषतः वेतन आणि पेन्शनचा खर्च मोठा आहे आणि तरी बांधील खर्च आमच्याकडे बरेच मोठे आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त वसुली करून त्यात आमच्या उत्पन्नामध्ये भर घालण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. धन्यवाद. आत्ताच आपण आयुक्त साहेबांकडून सोलापूरचं अंदाजपत्रक घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सोलापूरच्या नगरवासियांकडून प्रस्ताव मागितलेले आहेत, त्यांच्या सूचना मागितलेल्या आहेत. या सर्व लक्षात घेऊन व आमच्या समितीच्या सर्व बैठका लावून लवकरच आपले सुधारित अंदाजपत्रक सादर करू.